का मला माहितीये तुला आभार मानलेले आवडत नाही, पण तरी तुझी हुशारी आणि तू जे प्रसंगावधान दाखवलेस ना, त्यांनी खूप मोठं नुकसान होता वाचलं. खरं तर आम्हा दोघांकडनं तुला खरंच खूप थँक्यू. बघे बुजगावण्या, आभार कसं मानायचं असतं ते बायकोकडून शिक जरा. बरं, भावना पोचल्या, आता मी निघते. शेतात लई काम बाकी आहेत, उद्याच्या मार्केटची तयारी बी नाही झाली. चल. अगं हो, नुसती वाऱ्यासारखी पळत असतेस. अगं हा, विसरलीच मी. तुझं कानातलं द्यायला आले, तेच राहून गेल. धर. थँक्यू. येऊ का? उर्वशी, गोष्ट तुझ्या टप्प्यात येते का? हा, अगं आता ह्यो तिसरा माणूस आपल्या घरात आला का नाही, तर आपल्याला धड पाणी बी पिता येणार नाही. आणि त्यात हे येडं बोंगाड सुंदर ह्यो जर का हुशार झाला का नाही, आपली नदी कायमची कोरडी झालीच म्हणून समज. उर्वशी, अगं काय चाललंय तुझं? इथं एवढी आग लागल्या तरी बी पाणी घालून झालेस. उगा फडफडणं बंद करा. काय बिघडलं तिसरा माणूस आला तर? अगं हे बहे, अगं तुला समजतंय का? आपल्या वाटा बंद होणार आहेत ह्या माणसामुळं, आणि तुला त्याचं काय बी पडलेलं नाही. आम्हा बायकांच्या नजरेत जे येतं ना, ते तुमच्या येत नाही. तुम्ही फक्त एकाच कोशात विचार करता. पण आम्ही बायका चारी बाजूने लक्ष ठेवून असतोय. आमच्याकडे नांगर नसला ना, तरी शेती पिकवायची कला चांगली असते. पिकवायच्या गोष्टी घाल माझ्या डोक्यात. आधीच डोकं पिकलंय माझं. अगं नको ना कोड्यात बोलू. जी काय सांगायचंय ना ती स्पष्ट सांग. अहो, वसुंधरानं सांगितलंय की सुंदर बरोबर राहील असा कोणीतरी माणूस शोधायचा. पर तो माणूस कोण असेल हे सांगितलं नाही. तो आपला माणूस असला तर? हे म्हणजे घरचं कुत्र राखणीला लावलं आणि चोरांसाठी दार उघडत ठेवलं, असं झालं तर? वा, हे सुपीक डोसकं तुझंच चालू शकतं बघ. बरे, आता एक काम करतो, उद्या लगेच असा एक माणूस बघतो जो दाखवायला सुंदरसाठी काम करेल, पण काम करेल आपलं. असे खेळ खेळायचे वय, जाग्यावर बिंगरी चेक. या अक्षरा, आज जे झालं ते झालं. पर झाल्या प्रकरणामध्ये मी आज समद्यांसमोर माझा एक निर्णय सांगितला आहे. होय, हे बोलले मला. आपला कारभार सांभाळण्यासाठी अजून एक व्यक्ती हवी ना. भय, आणि तशी एक विश्वासू व्यक्ती माझ्या नजरेत आहे. त्याविषयीच तुमच्याशी बोलायचं होतं. कोण आहे ती व्यक्ती? म्हणलं तर आपल्या परिचयाचीच आहे. विश्वासू हाय, निर्णय क्षमता असणारी हाय, चारी बाजूनी विचार करणारी आणि हुशार हाय. येतंय का ध्यानात? आपली मेनका. काय?
मेनका, अगं आई तू माणूस शोधण्याची इतकी घाई कशाला करते आहेस? बघू की अजून. आणि हे बघ अगं, एवढा फास्टात निर्णय घेण्याची काय गरज आहे? आणि खरं सांगू का आई, माझा आणि मेनकाचा ना अजिबात पटणार नाही. आमच्या दोघांच्या भांडणात आहे ना व्यवसायाचे 3 तेरे वाजतील. सुंदर, जरा दमानं घे की. अक्षरा, तू सांग बघ, तुला काय वाटतं याविषयी? आई मला तरी हा निर्णय योग्य वाटतोय. म्हणजे मेनका खूप हुशार मुलगी आहे, सगळीकडचा 4ही बाजूनी विचार करणारी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वासातली. अगं अक्षरा, मला मान्य आहे आज तिच्यामुळे व्यवसायात जे नुकसान होणार होतं ना ते नाही झालं, म्हणून तिला लगेच डोसकर बसवायचं होय. आणि आई अगं, मेनकाला आहे ना हे समजा नाही जमणार बघ. ती नाही की नाही फक्त बाजारात जाऊन भाजी विकायची बघ. तिच्या डोक्यात आहे ना फक्त कांदे बटाटेच आहेत. अहो मला सांगा, मी आपल्याकडे पहिल्यांदा आले होते तेव्हा मला तरी कुठे आपल्या बिझनेसची काही माहिती होती. पण मीही हळूहळू शिकले, मला जमलं की नाही. तसंच मेनकाला पण जमेल आई, मला विश्वास आहे. ती तिच्या कुठल्याच कामात कमी पडणार नाही. अगदी बरोबर बोलते अक्षर. अरे माणसं काय पाळण्यातून शिकून येतात का? अनुभवातूनच शिकत असतात. आणि ज्याची शिकण्याची तयारी आहे ना तो कुठलं बी काम कधी बी शिकू शकतो. माझी खात्री आहे अक्षरावानी मेनका बी अगदी छान तयार होईल बघ. अगं आई तुझं समज म्हणणं बरोबर आहे बघ, पण अक्षरा आणि मेनका या दोघींमध्ये ना जमीन आसमानाचा फरक आहे. अगं मेनकामध्ये ना हे सांभाळायची कुवत नाही आहे. अहो तसं नसतं, कुवत प्रत्येकात असते, फक्त ती सिद्ध करण्याची योग्य वेळ यावी लागते. आणि मला पूर्ण विश्वास आहे मेनकावर. माझ्यासाठी एक चान्स देऊन बघा ना तुम्ही तिला. ती चुकली, तिला काही जमलं नाही ना, तुम्ही ठरवाल ते मला मान्य असेल. फक्त एक चान्स. वय सुंदर, एक चान्स दिला पाहिजे तिला. आमच्यासाठी हो म्हण, म्हण ना रे. अरे आम्ही म्हणतोय म्हणून तरी हो म्हण, म्हण रे. ठीक आहे, तुम्ही दोघी म्हणताय म्हणून मी तिला एक संधी देतो, पण एकच संधी हा. आणि त्यामध्ये मला काय गडबड जाणवली मग तिचं काय खरं नाही, मी आधीच सांगून ठेवतोय. चालेल चालेल. अक्षराताई, अक्षराताई, काय ग एवढ्या रात्रीचा फोन केला? सगळं काही ठीक आहे ना?